प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त सगळ्यांना. आणि खूप बरं वाटतं आज तुमच्या सगळ्यांशी बोलताना. आणि विशेष करून आम्ही जो या वर्षीचं अल्फा ओमेगाचं जे ध्येय आहे ते म्हणजे मेडिटेशन, वचनावर ध्यान, मनन आणि चिंतन, आणि त्यातून आशीर्वाद मिळवणं, हा एक नवीन संकल्प घेऊन आम्ही सर्व समाजासमोर जातोय. कारण आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहात, म्हणजे तुम्ही आणि मी देवाचे मंदिर आहोत. परंतु या मंदिराची शुद्धता, या मंदिराचा आचार विचार, या मंदिराचं वागणं, या मंदिराचं बोलणं, हे सगळं काही परमेश्वराला जर मान्य असेल तर तो आपल्याला अद्भुत असे आशीर्वाद देण्यासाठी नेहमी तयार असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या शरीराचं आपल्याला मेडिटेशनद्वारे शुद्धीकरण करणं, आणि त्याचबरोबर ज्या मनामध्ये वाईट विचार असतील, वाईट कल्पना असतील, जे काही वाईट भरलेलं आहे ते आपण वचनाच्या मेडिटेशनने आपल्यापासून दूर घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी हे नवीन सत्र वर्षभर आमचं चालणार आहे आणि देव नक्कीच याद्वारे आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. मला खात्री आहे तुम्ही ज्यावेळेस मेडिटेशन कराल ना, तुम्ही स्वतःच्या शरीराचे तुम्ही स्वतःच वैद्य असाल आणि परमेश्वर तुम्हाला त्याद्वारे आशीर्वाद देईल. त्यामुळे नेहमी लक्षामध्ये ठेवा की परमेश्वर आज तुमच्याशी काय बोलणार आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ते कसं मेडिटेशन करायचं हे सुद्धा आम्ही वेळेनुसार दाखवणार आहोत. तर जरूर घरी मेडिटेशन करा, वचनाचा अभ्यास करा आणि वचनावर सखोल जाण्याचा प्रयत्न करा आणि वचनातूनच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला नक्कीच याद्वारे आशीर्वादित करेल. थँक्यू व्हेरी मच.